मी असं ऐकलंय तुला लेखिका व्हायचंय सायली. हा म्हणजे कवयित्री. कवयत्री व्हायचंय. लेखिका व्हायचंय. मी छोटीशी कविता पण लिहिलेली. वा 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 वा, छोटीशी कविता पण लिहिली आहे. मग आता मला ऐकायला आवडेल आम्हाला सगळ्यांना, प्लीज ऐकवलीस तर. आली आली दिवाळी, दारात घाला सडा रांगोळी, दिवाळी आहे सणांची राणी, उठा लवकर करा अंघोळी, कपडे घाला छान भरजरी, फटाके उडवा जपून या अंगणी, बहीण भावाला करी ओवाळणी, भाऊ देतो बहिणीला भेटती देखणी, आकाश दिवादाराशी लागतो, दिवाळी सण हवा हवा वाटतो. क्या बात आहे, क्या बात आहे. हे तू कधी लिहिलंयस एवढं? जेव्हा मी पहिल्यांदा झीच्या कार्यक्रमासाठी मुंबईला येत होतो तेव्हा मधल्या वेळेत. मधल्या वेळेत तू एवढं लिहिलंस? मग वेळ काढून लिहिलंस तर काय करशील? परेश सर कसे बोलतात हे नक्कल. हा, हे साहेबांनी आम्हाला करून दाखवलंय. आणि आता परेश सरांच्या समोर एक झलक झाली त्याची. सर परमिशन देणार, तू नको टेन्शन घेऊस. नाही ते जर का चिडले तर दुसऱ्या दिवशी सूर्य पश्चिमेला उगवेल. हो ना? आम्ही ठरवलेलंच आहे. कॉन्फिडन्स बघा केवढा आहे. तरी का घाबरतो मग? नाही घाबरत. हा, मग परेश सर समजा एखादा सीन तुम्हाला समजावून सांगतात तर कसे बोलतात परेश सर? हा पोरांनो हा ते थोडं जरा टेन्शन लिहू दे म्हणजे ते काय की तुम्ही त्यांना फसवताय ना, तर मग ते थोडं टेन्शन येऊ द्या, कारण तुमच्या चेहऱ्यावर थोडं ते घाबरटपणा जरा दिसू द्या. हा म्हणजे आणि त्यांना विचारलं की सर हे असं आहे का? हा हे असंच आहे असं म्हणता येणार नाही. पण हे असं असू शकेल, पण कदाचित नाहीच. पण बघूया होतंय का आपण. आमच्याकडे 2 छोटी मुलं आहेत आणि ती विचारांनी बहुतेक आयुष्यभर छोटीच राहणार आहेत. माझे 2 भाचे आहेत सर. ते काका आहेत ना, ते दिग्दर्शक काका असतात. हा, ते तुम्हाला पिक्चर मध्ये घेणार पुढच्या. शपथ पिक्चर पिक्चर जबरा बोल. मामा पावडर लाव पावडर. पावडर लाव पावडर. ते पिक्चर मध्ये गेलं लावायची बाळा पावडर. दे ना पावडर दे ना. लावा, ते ऐकणार नाही तुमचं. तिथेच दाखवायचंय सगळं. पावडर पावडर. आता मी तुमची परीक्षा घेणार. तुम्ही पटापट उत्तर द्यायची. हा मामा. पळसाला पाने 120 हरिपत्ती इलायची. तेच माहिती आहे. 21चा पाडा कोण म्हणून दाखवेल? 21चा. 21 एके 21 21 जुने 21 त्रिक 21 चोक 21 पाचा 21 चोक 21 साता 21 साता 21 नवा 21 जाए ऐसा हो. अरे मामती 21चा पाडा असेल का? काय आहे? ती चालत लक्षात राहिली आकडे. तुला छान गाणं येतं ना म्हणायला? बोलू. नाच रे मोर. हा, नाच. सगळे नाही ऐका. डान्स पण कर. हा, छान. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. काळा काळा हापूस पिंजर. हापूस आहे बापूस आहे ना. तू त्याला शब्द देऊ नका मध्ये मध्ये. तो म्हणतो ना गाणं, चुकवू नकोस त्याला. काय बापूस आहे ना. नाही नाही बाळा, कापूस कापूस. काळा काळा कापूस, बापूस नाही. हा, काळा काळा कापूस पिंजला रे ढगांशी वारा गंजला. मामा गंजला आहे. नको ना देऊ त्याला शब्द. गंडला आहे ना. नाही नाही, ढगांची वारा झुंजला रे. शब्द देऊ नको. ढगांशी वारा झुंजला रे
आता तुझी पाळी वीज देते MSCB. MSCB फुलव पिसारा पा. ए! घरी जा तुम्ही, जा घरी तुम्ही. मामा मामा कोण आहे? अक्षय खन्ना जबरदस्त ताल से ताल मिला. जे मराठी हे काय मध्येच खाल्लेलं मिठाला जागलं पाहिजे. मामा कोण आहे? कोण? फिरोज खान. टिपू सुलतान सिरियल बघितली मामा मी. आई हे बघ कोण? चंगना कानावत. काय काय? चंगना कानावत ना. नीट कर, चुकतोयस तू. कंगना म्हणायचं असतात. कंगना चानावत. कंगना राणावत म्हणता येत नाही तर कशाला घेऊन जावं? हे जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी, म्हणजे हे घरी जातील आणि उद्याच्या पहिल्या गाडीनं घरी जा. एसएल विजनचा सिनेमा म्हणजे हिट सिनेमा असं एक गणित आहे. तर काय हे नक्की गणित आहे आम्हाला कळेल का? मला नेहमी असं वाटतं ना की नाव आमचं दिसतं त्याच्यामध्ये, त्यामुळे चांगलं किंवा वाईट हे आमचंच असतं दिसताना. पण प्रचंड प्रमाणात लोक मेहनत करतात. त्याला ग्लॅमर आपण म्हणतो की ते ग्लॅमर आहे, पण त्याच्या मागची, पडद्यामागची किंवा तुमची पण सगळ्यांची किंवा ह्या सगळ्यांची मेहनत दिसत नाही. एसएल विजनची खूप मोठी टीम आहे. निशांत, आकाश, नेहा हे खूप दिवस रात्र काम करतात. जे कंटिन्युअस सगळ्याच्या सिनेमांमध्ये काम करतात, दुनियादारीपासून लईभारी किंवा आमटेनपर्यंत. खूप पर्सनली इन्व्हॉल्व्ह होऊन काम करायला लागतं. ते तांत्रिक काम नाही आहे की नुसता एक सिनेमा केला आणि झालं, असं नाही होत. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीप्रमाणे त्याचं शेड्यूल, त्याच्याप्रमाणे तुमचं वागणं, त्याच्याप्रमाणे कार्यक्रमांचं डिझायनिंग करायला लागतं. लईभारी आम्ही खूप कमर्शियली करताना रितेशने खूप सपोर्ट केली. नाना सरांनी खूप वेगळ्या प्रकारे मदत केली त्याच्यामध्ये. त्याचबरोबर झी मराठीची खूप मोठी एक ताकद आपण असं म्हणूया. असा जरी शब्द वापरला, पुन्हा तिथेही लोक येतात. म्हणजे दीपक आहे, भवेश आहे, अगदी मी नावं किती जणांची घेऊ, निलेश आहे, संदेश आहे, अनिकेत म्हणून आमचा आहे, विजय आहे, अमोल, संजय जे प्रोमोज करतात. ही जी सगळी मुलं विचारतात आमच्या ॲड्स कधीपासून दिसणार. तर ती टीम गेली 7-8 वर्ष प्रत्येक सिनेमाच्या मागे खूप विचार करून त्यातलं काय यायला पाहिजे, काय मुद्देसूद यायला पाहिजे ह्याचा विचार करते. आणि आमची सुगंधा लोणीकर जी आहे, सगळ्यात सिनियर आहे जी मला पण, तर ती इतके वर्ष जीव तोडून, प्रेमाने, मागे लागून, भांडून, हट्टानी, चिडून, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे तिचं PR आमच्याकडे आणि मग आम्ही सगळं बाहेर करतो. आणि या सगळ्याच्या पलीकडे एक खूप सिनियर्स असतात जे बॅक करत असतात आम्हाला सगळ्यांना. म्हणजे नितीन केणी जे ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत, ते अनफॉर्च्युनेटली काही कामामुळे आज येऊ नाही शकले. सो त्यांनी खूप बॅक केलेलं आहे सगळ्या टीमला, सगळ्या जणांना, आम्हाला. अगदी नटरंगपासून, काकस्पर्शपासून, दुनियादारीपर्यंत, अगदी आत्ताच्या सिनेमांपर्यंत. शारदा सुंदर म्हणून आमच्या क्लस्टर हेड आहेत की ज्यांनी या सगळ्या प्रवासामध्ये या सगळ्या टीमला वेळोवेळी सपोर्ट केला आहे. आणि जे आमचे MD आहेत झीचे CEO पुनीत गोयंका म्हणून, ज्यांच्यापासून मी ऑलमोस्ट डे 1 पासून त्यांनी ह्या मराठी फिल्म डिव्हिजनला, जो माणूस आत्तापर्यंत खरं तर कुठेच आला नाही, कुठेच दिसलं नाही, तर हेच त्याचं क्रेडिट आहे मला वाटतं की त्यांनी आम्हाला अशा प्रकारे एक वाव देणं, फ्रीडम देणं, एक विश्वासाने मागे उभं राहणं. सो या सगळ्यांच्यामुळे ते यशस्वी होतं. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.